नमस्कार भाविक हो. श्री यंत्र हे साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. दर शुक्रवारी श्री यंत्रावर कुंकुमार्चन केल्याने घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते. पण हे कुंकुमार्चन नक्की कसे करावे? त्याचे नियम काय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचीच सविस्तर माहिती घेणार आहोत. कुंकुमार्चनासाठी आपल्याला खालील गोष्टी लागतील. अभिषेक केलेले श्री यंत्र, शक्यतो तांब्याचे किंवा स्फटिकाचे. शुद्ध केशरयुक्त कुंकू, केमिकल विरहित असावे. ताम्रपात्र किंवा एक स्वच्छ ताट. लाल रंगाचे फूल आणि अक्षता. नंदादीप आणि धूप तेक. शुद्धीकरण, सर्वप्रथम स्वतः आचमन करून कपाळाला टिळा लावावा. श्री यंत्र एका ताम्रपात्रात ठेवून त्यावर गंगाजल शिंपडावे. 2. संकल्प. मी माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हे कुंकुमार्चन करत आहे, असा मनात संकल्प करावा. 3. तर्चना विधी. उजव्या हाताच्या अंगठा, मधले बोट आणि अनामिका, रिंग फिंगर यांचा वापर करून कुंकू चिमटीत धरावे. कुंकुमार्चन करताना तुम्ही श्री सूक्त म्हणू शकता किंवा सर्वात सोपा मंत्र म्हणजे श्री हरी श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हरी श्री महालक्ष्म्यै नमः किंवा लक्ष्मीची 108 नावे, अष्टोत्तर शतनामावली म्हणत प्रत्येक नावाच्या शेवटी नमः म्हणून श्री यंत्राच्या मध्यभागी कुंकू अर्पण करावे. कुंकू हळूवारपणे अर्पण करा, जेणेकरून विधीच्या शेवटी श्री यंत्र पूर्णपणे कुंकवाखाली झाकले जाईल. तर्चन पूर्ण झाल्यावर श्री यंत्राची मनोभावे आरती करावी. एखादा गोड नैवेद्य किंवा फळ अर्पण करावे. एक महत्वाची टीप, अर्चन केलेले हे कुंकू विसर्जित करू नका. हे प्रसादी कुंकू एका डबीत भरून ठेवा आणि रोज घराबाहेर पडताना आपल्या कपाळाला लावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तर मित्रहो, या शुक्रवारी तुम्हीही अशा प्रकारे कुंकुमार्चन नक्की करून पहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. कमेंट्समध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा. धन्यवाद.